25 जुलै 2001 दिल्लीमध्ये संसद सदस्य असलेल्या फुलनदेवीची 3 अनोळखी लोकांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। फुलनदेवीला तब्बल 9 गोळ्या लागल्या होत्या आणि तिच्या बॉडीगार्डला 2। फुलनदेवी ही 90च्या दशकातली सर्वात खुंखार लेडी डाकू होती। स्वतःवरील अन्यायाचा बदला घेण्यासाठी तिने हत्यार उचललं आणि तिच्या शरीराची लचके तोडणाऱ्या, तिच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या प्रत्येकाचा तिच्या बंदुकीनं ठाव घेतला, असं तिच्याबद्दल बोललं जातं। एकदा तिनं 22 राजपूत लोकांना एका लाईनमध्ये उभं करून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती। तो तिच्या बदल्याचा शेवटचा टप्पा होता। त्यानंतर तिने पोलिसांसमोर सरेंडर केलं आणि 11 वर्षाचा कारावास भोगून ती बाहेर आली। पुढे सरत्या काळात ती हत्यार टाकून थेट देशाच्या संसदेपर्यंत जाऊन पोहोचली होती। राजकारणात स्थिरावली, पण तिचं मागचं कर्म पुन्हा तिच्यावर फिरून उलटलं। संसदेच्या आवारात तिची हत्या करण्यात आली। फुलनदेवीच्या हत्येनंतर 2 दिवसांनी एक माणूस पोलीस चौकीत आला आणि त्यानं तिच्या हत्येची जबाबदारी घेतली। त्या व्यक्तीचं नाव होतं शेर सिंग राणा। तो शेर सिंग राणा हा फुलनदेवीनं संपवलेल्या 22 ठाकुरांपैकी एकाचा नातेवाईक होता। फुलनदेवीची हत्या केल्यानंतर शेर सिंग राणा अनेकांसाठी विलन ठरला होता, कारण तोवर प्रत्येकाला फुलनदेवीची करुण कहाणी माहीत झाली होती आणि तिच्याबद्दल लोकांना सिंपती वाटत होती। पण कधी काळी गुन्हेगार वाटणारा हा शेर सिंग राणा अचानक लोकांना हिरो वाटू लागला। त्याचं कारण म्हणजे त्यानं सांगितलेली पृथ्वीराज चौहान यांच्या समाधीची कथा। त्याच्या म्हणण्यानुसार त्यानं अफगाणिस्तानात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून पृथ्वीराज चौहान यांची समाधी भारतात आणली। नेमकी काय स्टोरी त्या समाधीची आणि ती आणल्याचा दावा करणाऱ्या शेर सिंग राणाची, चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेष बारी। मंडळी, पंकज सिंग उर्फ शेर सिंग राणाचा जन्म 17 मे 1976 रोजी उत्तराखंडमधील रुडकी गावच्या एका राजपूत घराण्यात झाला होता। त्याच्या गावातच शेर सिंग लहानाचा मोठा झाला। कॉलेजमध्ये असताना त्यानं निवडणूक जिंकण्यासाठी म्हणे स्वतःचं अपहरण झाल्याची खोटी कथा रचली होती। तर ते अपहरण खोटं वाटावं म्हणून पोलीस कंप्लेंट सुद्धा केली होती। पण इतकं करूनही तो कॉलेजची निवडणूक जिंकला की नाही याची माहिती मिळाली नाही। दरम्यान तो ज्या एरियात राहायचा तिथं फुलनदेवीची भयंकर दहशत होती। फुलनदेवी तिथल्या गरीब लोकांवर अन्याय करणाऱ्या वरिष्ठ जातीच्या ठाकूर लोकांना आपली शिकार बनवायची। त्यात काही राजपूत लोकांचा पण समावेश होता। लहानपणापासून शेर सिंग त्याच्या जातीतल्या लोकांच्या हत्या बघत मोठा झाला होता, त्यामुळे त्याच्या मनात फुलनदेवीबद्दल भयंकर चीड होती। पुढे ऐन तारुण्यात त्यानं ठरवलं की फुलनदेवीला मारून आपल्या लोकांचा बदला घ्यायचा। ठरल्याप्रमाणे त्यानं फुलनदेवी दिल्लीत ज्या शासकीय निवासात राहायच्या तिथंच फुलनदेवीची गोळी मारून हत्या केली। पुढे फुलनदेवी यांची हत्या करणाऱ्या शेर सिंग राणाला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली। पण जेलमध्ये जाताना तो पोलिसांना म्हणाला होता की या जेलच्या 4 भिंती जास्त दिवस मला रोखू शकणार नाहीत, आणि झालंही तसंच। 3 वर्षानंतर शेर सिंग राणा आपल्या साथीदारांच्या मदतीनं तिहार जेलमधून पळून गेला। तिहारसारख्या जेलमधून पळून जाणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्यामुळेच शेर सिंग राणा न्यूज चॅनलवरती झळकू लागला होता। दरम्यान शेर सिंग राणा जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा तत्कालीन विदेश मंत्री जसवंत सिंग कंदाहार विमान हायजॅक प्रकरणात अफगाणिस्तानात गेले होते। तिथं बघितलेली एक कटू आठवण त्यांनी बोलून दाखवली। त्यांनी सांगितलं की सम्राट पृथ्वीराज चौहान, जे की भारताचे शेवटचे हिंदू सम्राट होते, त्यांची समाधी ही अफगाणिस्तानात मोहम्मद घोरीच्या कबरेबाहेर आहे आणि तिथं अशी प्रथा आहे की घोरीच्या कबरेवर जाताना पृथ्वीराज चौहान यांच्या समाधीचा अपमान करून, म्हणजे त्यावर चपला ठेवून पुढे जायचं। ती बातमी जेव्हा शेर सिंग राणाला समजली तेव्हा त्यानं ठरवलं की आपण अफगाणिस्तानातून जाऊन पृथ्वीराज चौहान यांची समाधी परत आणायची। त्यासाठी त्यानं जेलमधून पळून जायचं प्लॅनिंग केलं। शेर सिंग राणाच्या म्हणण्यानुसार जेलमधून पळून गेल्यानंतर तो पहिल्यांदा रांचीमध्ये गेला आणि तिथून खोटा पासपोर्ट बनवून कलकत्त्याला गेला। तिथं त्यानं बांगलादेशचा विजाही बनवला आणि थेट बांगलादेश गाठलं। तिथं आणखी काही खोटी कागदपत्रे बनवून तिथल्याच एका युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि नंतर अफगाणिस्तानचा विजा बनवला। पुढच्या काही दिवसातच तो पोहोचला अफगाणिस्तानात। पूर्ण वेगळा देश, वेगळी भाषा आणि वेगळी लोक। तशा परिस्थितीत तो काबूल आणि त्यानंतर कंदाहार मार्गे गजनीला पोहोचला, जिथं मोहम्मद घोरीची कबर आणि पृथ्वीराज चौहान यांची समाधी होती। त्या तालिबान यांच्या जमिनीवर तशी प्रत्येक पावलावर संकट होती। एक छोटीशी चूक त्याच्या जीवावर बेतली असती, पण त्यानं ठरवलं होतं समाधी घेतल्याशिवाय भारतात जायचं नाही। पुढे गजनीमध्ये 1 महिना राहून त्यानं प्रत्येक गोष्टीची बारकाईनं माहिती घेतली। बराच प्रयत्न केल्यानंतर जेव्हा तो समाधीच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्यानं स्वतःच्या डोळ्यानं पृथ्वीराज चौहान यांच्या समाधीची विटंबना पाहिली आणि छुप्या कॅमेऱ्यात त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवला। त्यानंतर शेर सिंग राणानं समाधी नेण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग तयार केलं। तब्बल 3 महिन्यानंतर मध्यरात्रीच्या वेळी शेर सिंग राणा समाधीच्या जागी पुन्हा पोहोचला आणि त्यानं समाधीचे अवशेष खोदून काढले। तसंच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तो अफगाणिस्तानातून निसटला आणि पृथ्वीराज चौहान यांच्या समाधीचे अवशेष भारतात परत आणले। भारतात परत आल्यावर शेर सिंग राणानं त्याच्या कुटुंबाच्या मदतीनं गाझियाबादमधील पिलखुआमध्ये पृथ्वीराज चौहान यांचं मंदिर सुद्धा बांधल्याचं त्यानं सांगितलं। शेर सिंग राणाची ही गोष्ट जेव्हा भारतात व्हायरल झाली तेव्हा अचानक शेर सिंग राणा सगळ्यांना हिरो वाटू लागला। त्याचं कौतुक होऊ लागलं, पण नंतर 2006 साली दिल्लीमधून शेर सिंग राणाला पुन्हा अटक करण्यात आली आणि त्याला तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलं।
पोलिसांनी पकडल्यानंतर शेरसिंग राणानं पोलिसांना ही समाधीची गोष्ट ऐकवली होती. तो म्हणाला, मी स्वतःच्या फायद्यासाठी पळून गेलो नव्हतो. पृथ्वीराज चव्हाण यांची समाधी अफगाणिस्तानात असल्याचं त्याला तुरुंगात समजलं. त्याचा अपमान रोखण्यासाठी मी हे डेअरिंग केलं असं त्यानं सांगितलं. त्याचा काही गोष्टींवर काही लोकांना विश्वासही बसला, पण काही लोकांच्या मनात त्याबद्दल आजही शंका आहे. असो, 2012 साली शेरसिंग राणानं तुरुंगातूनच यूपी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली होती. 2014 साली न्यायालयाने त्याला फुलंदेवी हत्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र 2016 साली ते प्रकरण हायकोर्टात पोहोचलं आणि शेरसिंग राणाला जामीन मिळाला. ठाकूरांच्या हत्येचा बदला घेतल्यानं त्याची प्रतिमा ठाकूरांमध्ये वीर अशी बनली. पृथ्वीराज चव्हाण यांचा अस्थिकलश परत आणण्याच्या कथेमुळे त्याला राजकीय प्रवासात मोठं मायलेजही मिळालं. शेरसिंग राणानं सांगितलेल्या त्या गोष्टीवर बॉलिवूडवाले पिक्चर बनवणार आहेत अशा चर्चा उठल्या होत्या. विद्युत जामवाल त्यात काम करणार होता, पण त्या सिनेमाचं काम कुठवर आलं याची माहिती नाही. पण मंडळी, शेरसिंग राणाच्या या कारनाम्याबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.